अलीकडे विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. संबंधित व्यक्तींच्या मुलांच्या आयुष्यावर देखील याचा परिणाम होत असतो. उत्तर प्रदेशातल्या आग्र्यामध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. तिच्या अल्पवयीन मुलाला हा प्रकार कळताच त्याने आईला थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही आईने प्रेम प्रकरण सुरूच ठेवल्याने या मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. नेमकं या मुलाने काय कांड केलं आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही आमच्या VP व्हायरल न्यूज मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार धनवा गावातल्या 17 वर्षाच्या मुलाने दूधवाल्याचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे. पंकज असं या मृत दूधवाल्याचं नाव आहे. महावन पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या यमुना एक्सप्रेसवरच्या माइलस्टोन 115 जवळ त्याचा मृतदेह आढळला होता. दूधवाल्याचे अल्पवयीन मुलाच्या आईशी प्रेमसंबंध होते. ही गोष्ट अल्पवयीन मुलाला आवडत नव्हती. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक देखील केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पंकज गावच्या सरपंचाचा पुतण्या होता. त्याचे धनवा गावातल्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. ही बाब महिलेच्या मुलाला रुचली नाही. घरी येऊन आपल्या आईशी गैरवर्तन न करण्याचा इशारा त्याने पंकजला दिला होता. तरी देखील पंकजने महिलेला भेटणं सुरूच ठेवलं. त्यामुळे संबंधित महिलेचा मुलगा आणि पंकज यांच्यामध्ये तणाव वाढला होता. अल्पवयीन मुलाने पंकजचा खून करण्याचा कट रचला. त्यानंतर 16 नोव्हेंबरला दोघे जण एकत्र दारू प्यायले आणि नंतर वेगवेगळ्या मोटरसायकलवरून घरी निघाले. प्रवासात अल्पवयीन मुलाने पंकजवर कुऱ्हाडीने वार करून त्याच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत केली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये याच कारणामुळे मृत्यू झाल्याचं देखील निष्पन्न झालं आहे.